नेक्स्ट आर्टिकल इज न्यूट्रिएंट सायकलिंग. वेगवेगळे न्यूट्रिएंट्स जसं कार्बन आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे. दे आर amount of these nutrients present in soil in a given time is called as standing state. It varies in different kinds of ecosystem and also seasonal basis. जे न्यूट्रिएंट्स असतील ते कधीही सॉइल मधून नष्ट होत नाहीत, कारण त्यांचं रिसायकलिंग होत असतं, परत परत रिसायकलिंग होतं. जसं एखाद्या सॉइल वरती आपण क्रॉप घेतलं, प्लांट ग्रो केले, म्हणजे हे मिनरल्स, हे न्यूट्रिएंट्स त्या प्लांट कडे आले, त्या प्लांट कडे ना खाऊन जगणारे, त्याला खाऊन जगणारे, त्याला खाऊन जगणारे, त्याला खाऊन जगणारे, त्यांच्यामध्ये हे न्यूट्रिएंट ट्रान्सफर झाले आणि डेथ आणि डिकम्पोजिशनच्या प्रोसेसनं पुन्हा सॉइलला मिळाले. अशा प्रकारे हे न्यूट्रिएंट्स सतत 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 रिसायकल होत असतात. The movement of nutrient elements through various components of ecosystem is called as nutrient cycling or biogeochemical cycle. The nutrient cycles are of two types, like gaseous cycle, ज्याच्यामध्ये रिझर्वायर कोण आहे? ॲटमॉस्फिअर आहे. जसं कार्बन सायकल आहे, नायट्रोजन सायकल आहे. आणि सेडिमेंटरी सायकल, जिथं रिझर्वायर कोण आहे? अर्थ क्रस्ट मध्ये, जसं सल्फर आहे, फॉस्फरस, हे सेडिमेंटरी सायकल्स आहेत. The environmental factors like soil, moisture, pH, temperature regulate the rate of release of nutrients in atmosphere. हे फॅक्टर फार महत्त्वाचे आहेत. The reservoir meets the deficit of nutrients due to imbalance in rate of influx. याचा बॅलन्स व्हायला पाहिजे ना. ज्या प्रमाणात त्या सॉइल मधून न्यूट्रिएंट घेतले जातात, त्या प्रमाणात त्या सॉइल मध्ये मिक्स पण केले पाहिजेत. याच्यासाठी बॅलन्स करणं गरजेचं आहे. इनफ्लक्स, इफ्लक्स याचा बॅलन्स करणं गरजेचं आहे. कार्बन सायकल सुरुवातीला आपण विचारात घेऊ. ॲटमॉस्फिअर अबाउट 1% ऑर्गॅनिझम, 49% ऑफ ड्राय वेट कार्बन न बनलेला आहे. सो विच आर द रिझर्वायर ऑफ कार्बन्स? Atmosphere about 1% and organisms about 49% of dry weight. त्याचबरोबर oceans are main reservoirs of carbon, that is 71% dissolved in carbon is present in ocean. It regulates the amount of atmospheric CO2. त्याचबरोबर फॉसिल फ्युएल सुद्धा कार्बनचा एक सोर्स आहे, रिझर्वायर. कार्बन सायक्लिंग ऑकर्स थ्रू एटमॉस्फियर, ओशियन अँड थ्रू लिव्हिंग अँड डेड ऑर्गॅनिझम. पहा, 4 into 10⁻13 kg of carbon fixed in atmosphere through the photosynthesis. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसनं मोठ्या प्रमाणावरती हा ॲटमॉस्फिअर मधला कार्बन प्लांट मध्ये येतो. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये फूड तयार केलं जातं आणि त्यामध्ये हा कार्बन येतो. मेजर अमाउंट ऑफ कार्बन रिटर्न टू ॲटमॉस्फिअर ॲज अ CO2 थ्रू रिस्पिरेशन. परंतु जेवढा कार्बन फोटोसिंथेसिस मध्ये फिक्स केला, बराच कार्बन रिस्पिरेशन मधून पुन्हा ॲटमॉस्फिअरला दिला जातो.
प्रोसेसिंग ऑफ वेस्ट डेड ऑर्गॅनिक मॅटर बाय डिकम्पोजर, म्हणजे डेड झाल्यानंतर डिकम्पोजर त्यावर आक्रमण करतात आणि त्या प्रोसेसमध्ये सुद्धा कार्बन पुन्हा ॲटमॉस्फिअरला दिला जातो, पुन्हा ॲटमॉस्फिअरला दिला जातो. सम अमाउंट ऑफ फिक्स्ड कार्बन इज लॉस्ट टू सेडिमेंट्स अँड रिमूव्ड फ्रॉम सर्क्युलेशन. काही कार्बनचं सेडिमेंटेशन होतं, त्यामुळे तो सर्क्युलेशन पासून बाजूला जातो. बर्निंग ऑफ वूड, फॉरेस्ट फायर, कंबशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर, फॉसिल फ्युएल, व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज, these are also sources of releasing CO2 in atmosphere. या सर्वांमधून सुद्धा CO2 मोठ्या प्रमाणावर ॲटमॉस्फिअर मध्ये रिलीज केला जातो. डिफॉरेस्टेशन, बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल, या ज्या ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामधून सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर कार्बन बाहेर टाकला जातो, रिलीज केला जातो ॲटमॉस्फिअरला. अशा प्रकारे सजीव सृष्टीमध्ये कार्बन येतो कसा? फोटोसिंथेसिस प्रोसेसनं. जातो कसा कसा? रिस्पिरेशनच्या प्रोसेसनं तो कार्बन निसर्गाला दिला जातो. त्याचबरोबर व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीजमुळं, फॉरेस्ट फायरमुळं, डिफॉरेस्टेशनमुळं, फॉसिल फ्युएलचा वापर केल्यामुळं, इंडस्ट्रियलायझेशनमुळं, अशा अनेक कारणांमुळं हा कार्बन CO2 पुन्हा ॲटमॉस्फिअरला दिला जातो. म्हणजे सजीव सृष्टीमध्ये आला कसा कसा फोटोसिंथेसिसनं आणि लाईफमधून गेला कसा कसा, तर जाण्याच्या ॲक्टिव्हिटी कोणकोणत्या आहेत? फॉरेस्ट फायर आहे, रिस्पिरेशन आहे, बर्निंग ऑफ वूड आहे, व्होल्कॅनिक ॲक्टिव्हिटीज आहेत, फॉसिल फ्युएलचा वापर, डेड ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन, अशा अनेक पद्धतीनं हा CO2 पुन्हा एन्व्हायरमेंटला, ॲटमॉस्फिअरला दिला जातो. तर आला कसा कसा लाईफ मध्ये, गेला कसा कसा लाईफ मधून, म्हणजे कार्बन सायकल. फॉस्फरस कुठे आहे? सेडिमेंटरी रॉक्स मध्ये फॉस्फरस मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे. Phosphorus is a constituent of biological membrane, nucleic acid, cellular energy transfer system. म्हणजे ATP, NADP या कंपाऊंड मध्ये फॉस्फरस महत्वाचा आहे. Many animals use phosphorus to make cells. सेल्स बनवण्यासाठी फॉस्फरस वापरला, बोन्स बनवण्यासाठी वापरला, टीथ साठी तो वापरला जातो. तेव्हा हा अतिशय महत्वाचा कंपोनंट आहे. आता नॅचरल फॉस्फरसचा रिझर्वायर कोण आहे? तर रॉक इज अ मेन रिझर्वायर ऑफ फॉस्फरस. त्या खडकाची झीज होणार, वेदरिंग ऑफ रॉक्स, त्यामधून फॉस्फरस सॉइल मध्ये डिझॉल्व होतो. जो डिझॉल्व झालेला फॉस्फरस आहे तो प्लांट ऍब्सॉर्ब करतात. त्या प्लांट कडनं हर्बिवोरस ॲनिमल घेतात, बाकीचे ॲनिमल घेतात आणि त्यांचा डेथ झाल्यानंतर हा फॉस्फरस पुन्हा सॉइल मध्ये मिक्स होतो. डिकम्पोजरच्या सहाय्यानं डेथ नंतर डिकम्पोजर त्यावरती ऍक्ट होतात आणि डेड बॉडीचं डिकम्पोजिशन करतात आणि हा पुन्हा फॉस्फरस सॉइलला दिला जातो. वेदरिंग ऑफ रॉक्स असतील, माइन्स, आपण माइन्स मध्ये पाहिलं तर डीप लेवलला असणारा फॉस्फरस सरफेस लेवलला आणला जातो. डेड बॉडीज मधून मोठ्या प्रमाणावर फॉस्फरस अवेलेबल होतो.
अशा प्रकारे फॉस्फरस लिव्हिंग सिस्टीम मध्ये आला कुठून, तर वेदरिंग ऑफ रॉक्स, सॉइल मध्ये आला, सॉइल मधून प्लांटने ऍब्सॉर्ब केला, प्लांट मधून तो हर्बिवरस ॲनिमल्स, त्याच्यानंतर पुढचे ॲनिमल्स त्यांच्यामध्ये आला, आणि डेथ नंतर हा फॉस्फरस पुन्हा डिकम्पोजिशनच्या प्रोसेसमध्ये पुन्हा तो फॉस्फरस काय झाला, सॉइल मध्ये मिक्स झाला, सॉइल मध्ये तो मिक्स झाला. त्याचबरोबर मायनिंग ऍक्टिव्हिटी जी आपण करतो, वेगवेगळ्या ठिकाणी खाणी आहेत, त्या खाणीमध्ये सुद्धा आपण फॉस्फरस एकदम डीप लेवलला असणारा फॉस्फरस आपण सरफेस लेवलला आणून ठेवतो. तर फॉस्फरस अशा प्रकारे सजीवांमध्ये येतो कसा, सजीवांमधून पुन्हा निसर्गाला जातो कसा, असं जे सायकल आहे त्याला आपण म्हणतो फॉस्फरस सायकल. दोन्ही सायकल मध्ये डिफरन्स काय, ॲटमॉस्फेरिक इनपुट इज हायर, इथं फार स्मॉलर इनपुट आहे फॉस्फरस सायकल मध्ये. गॅसियस एक्सचेंज बिटवीन ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंट, इथं गॅसियस एक्सचेंज फार निग्लिजिबल आहे फॉस्फरस सायकल मध्ये. आर्टिकल इज इकोसिस्टीम सर्व्हिसेस, ही इकोसिस्टीम आपल्याला काय काय देते याचा विचार इथं करायचा आहे. The products of ecosystem processes are called as ecosystem services. The ecosystem services of healthy forest are purify air, शुद्ध हवा आपल्याला त्या ठिकाणी मिळते. प्युरिफाय द वॉटर, शुद्ध पाणी सुद्धा तिथून आपल्याला मिळतं. मिटिगेट ड्रॉट अँड फ्लड्स, ड्रॉट दुष्काळ तशा याच्यामध्ये कमी पडतो, जिथं फॉरेस्ट आहे तिथं दुष्काळाची शक्यता कमी, फ्लडची शक्यता कमी. वेगवेगळे न्यूट्रिएंट्स आहेत, कार्बन असेल, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, अशा वेगवेगळ्या न्यूट्रिएंटचं सायकलिंग व्यवस्थितपणे त्या ठिकाणी होत असतं. जनरेट फर्टाईल सॉइल्स, मोठ्या प्रमाणावर सॉइलची फर्टिलिटी वाढत असते. प्रोव्हाइड वाईल्ड लाईफ हॅबिटॅट, वाईल्ड लाईफचं हॅबिटॅट, त्यांना राहण्यासाठी पोषक असं वातावरण हे फॉरेस्ट प्रोव्हाइड करतं. इट मेंटेन्स द बायोडायव्हर्सिटी ऑफ लाईफ, मोठ्या प्रमाणावर डायव्हर्सिटी तिथं मेंटेन होते. पॉलिनेशन, पॉलिनेटेड क्रॉप्स, आपल्याकडं पॉलिनेशन साठी मोठ्या प्रमाणावर यूज केला जाणारा ऑर्गॅनिझम म्हणजे इन्सेक्ट. इन्सेक्ट मोठ्या प्रमाणावर पॉलिनेशन करतात आणि ॲग्रिकल्चर मध्ये सर्वात महत्वाचा पॉलिनेटिंग एजंट आहे हनी बी. प्रोव्हाइड स्टोरेज साइट ऑफ कार्बन, कार्बन साठी स्टोरेज साइट प्रोव्हाइड केल्या जातात. प्रोव्हाइड अस्थेटिक, कल्चरल अँड स्पिरिच्युअल व्हॅल्यू, कल्चरल म्हणा स्पिरिच्युअल व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्या जातात यामुळं. रॉबर्ट कॉस्टांझा अँड हिज कलिग्स, रॉबर्ट कॉस्टांझा आणि त्यांचे कलिग्स यांनी काय प्रयत्न केला, ट्राईड टू पुट प्राइस टॅग्स ऑन नेचर्स लाईफ सपोर्ट सर्व्हिस. निसर्ग जे आपल्याला देतो त्याचे चार्जेस लावायचं ठरवलं.
Researchers have put average price tag of $33 trillion a year for fundamental ecosystem. एवढ्या मोठ्या प्रमाणात चार्जेस लागतात इकोसिस्टीमचे. दिस इज नियरली ट्वाइस व्हॅल्यू ऑफ ग्लोबल ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. जगाचं उत्पन्न विचारात घेतलं, GNP बघा, $18 trillions. So out of this global total cost, soil foundation accounts about 50%. त्यातलं 50% सॉइलच घेणार. Contribution of other services like recreation, nutrient cycling less than 10%. Nutrient cycling 10% घेणार. The cost of climate regulation and habitat wildlife 6%. म्हणजे निसर्ग आपल्याला इतकं सगळं फुकट देतं, परंतु आपण जर प्रत्येक गोष्टीवर चार्जेस लावले, तुम्हाला ऑक्सिजन पाहिजे ना, ऑक्सिजनचा एवढा चार्ज, मिनरल्स पाहिजेत ना त्या सॉइलमध्ये, मिनरल सॉइलमध्ये क्रॉप कल्टिवेट करायला एवढा चार्ज, तर जगाची इकॉनॉमी सुद्धा लहान पडेल इतके चार्जेस आहेत. परंतु हा निसर्ग, ही इकोसिस्टीम आपल्याला सगळं सगळं फुकट देत असते, फुकट देत असते. तर हे सगळं आपल्याला निसर्गाकडून फुकट मिळतंय, त्याची किंमत आपल्याला राहिली पाहिजे. आणि आज आपल्याला हे निसर्ग किती मोठा देतोय, त्याचे तो किती मोठा दाता आहे आणि त्याचा काय काय फायदा आहे हे समजून सांगण्याची वेळ आपल्यावर आली. याच्यासारखं काय दुर्दैव आहे. त्यामुळं नेचर इटसेल्फ ॲक्ट्स ॲज अ गॉड. नेचरला सांभाळा, नेचर तुम्हाला सांभाळेल. नेचरला तुम्ही आज डिस्ट्रॉय करत चालला, तुम्ही स्वतः डिस्ट्रॉय होणार, हे विसरू नका. सो दिस इज अबाउट इकोसिस्टीम. थँक यू व्हेरी मच.